Bye.
वाटा मज जावाया काय भक्तिया वाटा मज जावाया हे थोडा स्वामी कार्या तो सादर स्वामी कार्या तो सादर स्वामी कार्या तो सादर हे काय भक्ती त्यांच्या वाटा मज दावाया सुबटा मज दावाया सुबटा मज दावाया सुबटा काय भक्तिया वाटा मज दावाया सुबटा हे तुका मणी रुद्रांजनीचे कुमरा अंजनीचे कुमरा अंजनीचे हे तुका मणी रुद्रांजनीचे कुमरा अंजनीचे कुमरा काय भक्ती अंच्या वाटा मज दावाया सुबटा मज दावाया सुबटा मज दावाया सुबटा काय भक्तिया गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी हनुमंता शरण शरण हनुमंता Ah
या सुभटा काय भक्ती यांचा वाटा काय भक्ती यांचा वाटा Thank you.
चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी असेचा विस्तार त्यांच्या कृपादानी असेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादानी असेचा विस्तार त्यांच्या कृपादानी असेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण संताचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती समचरण सरोज सांद्र नील बुद्धाभम जगन हित पाणी मंडन मंडन नाम तरुण तुलसी माला कंधर कंद नेत्रम सदे जोधात विठ्ठल चिंतयामी जोडोनी आकर चरणी ठेवी तो माता देवी तो माता सवी विनंती माझी पंढरीनाथा वर्षावी विनंती माझी पंढरीनाथा विनंती माझी पंढरीनाथा वर्षावी विनंती माझी पंढरीनाथा देवी तो माता माझी पंढरीनाथा माझी पंढरीनाथा शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाटा मद दावया सुभटा आज एका महान भक्ताचा जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्त जगद्गुरु जगदवंदनीय सर्वांच्या पाठातला
श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे आणि या अभंगाचं औचित्य एक आजच्या मितीला चैत्र शुद्ध पौर्णिमेला आज एक मोठे आपल्या कल्याणाकरता आपल्या उद्धाराकरता जन्म घेऊन आलेले आहे. म्हणून त्या निमित्त आज महोदय नळद या गावी आज नुकतीच पारंपरिक वर्षानुवर्ष चालत झालेल्या सत्याची आज पहिला दिवस आहे आणि त्या पहिल्या दिवसामध्ये माझ्याकडे एक अज्ञान पामर बालकाकडे आलेली सप्ताहाची सुरुवातीची सेवा आहे आणि या सेवेमध्ये सप्त्यामध्ये श्रीमद भागवत कथा आहे. भागवत कथा हरिभक्त पारायण उत्तम शास्त्री राजूरकर यांच्या गोडवाणीतून तुमचं नळदवासियांचं भाग्य आहे की त्या शास्त्रीच्या मुखातून तुम्ही परीक्षिती आहात आणि वाचन करणारे कोण आहात, भागवत सांगणारे कोण, शुकाचार्य महाराज. या अशा पवित्र ठिकाणी नळद या ठिकाणी मोठा उत्सव आहे भक्त परंपरेचा आणि या भक्तीमध्ये माझ्याकडे आलेली पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे पहिलं आमचं पात्र झालं, द्रोण येणार वगैरे वगैरे झाला. 5 पक्वानाचा आनंद तुम्ही नळदवासीय म्हणजे नळद येतील 8 दिवस तुम्ही सेवन करणार आहात आणि हा भक्तिरस सेवन करण्यासाठी कोणालाही मिळत नाही. ज्याचं काय पूर्वपुण्य आहे, पूर्वपुण्याचा साठा आहे म्हणून पूर्वपुण्य असता गाठी पूर्वपुण्य असता गाठी पूर्वपुण्य असता गाठी पूर्वपुण्य असता संता भेटी पाय हो संता भेटी पाय हो बरवा बरवा संता संग बरवा बरवा संता संग संता भेटी पाय हो संता म्हणून कुठल्याही कीर्तनकाराने आद्य कर्तव्य असतं किंवा परिचय देण्यास. म्हणून आम्ही माझी भेट झाली, आपल्या भजनी मंडळ सर्वच होते, मणिगाव असतील, विशंभराव असतील, सीतारामजी असतील, आमचे नरगिरी सर असतील, मरडस गावावर भेट झाली देव मायरा वाटा लावायच्या निमित्ताने. त्यांनी मला तारीख दिली गोवा 23 तारीख आहे, आमचा पहिला दिवस आहे. लागली शास्त्री महाराजाला फोन केला, शास्त्री महाराज यस म्हणले. आनंदाला पारच नाही ना पण व्यत्यय कसा आला की पुन्हा मी बोललो मी मारा 4 दिवसात. आता काल सलाईन लावल्या, पुन्हा रात्री दुसऱ्या मुंडे साहेबांच्या दवाखान्यात गेलो, मला उभा देखील राहता येत नव्हतं. म्हणून मी शास्त्री महाराजाला रात्री म्हणलं, सकाळी म्हणलं माझ्या ऐवजी आज दुसरं कोणतरी उभा करा आणि दुसऱ्या 2 दिवसाला करतो.
पण माझ्यावर ह्या प्रेमी यांचं एवढं प्रेम आहे म्हणजे आम्ही नुसतं भागवत कथा करू म्हणजे आम्ही कीर्तनच करणार नाहीत म्हणजे तुम्ही नाही म्हणलं एवढं हो म्हणजे शास्त्री महाराज म्हणले तुम्ही आले तरच कीर्तन सेवा होईल नाही तर म्हणले आमची होणार नाही येतो म्हणलं अशा कुणी जर माणसं आमचा विनोदाचा भाग सोडून द्या विनोदाचा पुढे 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 चलून आलं तर सांगू नाहीतर आपली सेवा तर आहेच नाही वाजवी नाराज आमचे मित्र राहुलकर मृदंगाचार्य अर्जुनासारखे इंद्रासारखे वाजवणार आहेत छान गोड आणि ह्यांच्या माझे कीर्तन वाजले नाहीत त्यांना वारीच्या वाटेनं आनंद घेतलेला आहे त्यांचा मी घेतलेला आहे तसेच आमचे नागोराव मामा ज्येष्ठ भजने आज भीष्माचार्य म्हणलं तरी चालला चालेल असे आयुष्य गेलं भजनामध्ये आयुष्य काकडा पाठ सगळ्या म्हणजे टोटल भजनामध्ये त्यांचं आयुष्य गेलं नरगडे मामा आहेत आमचे पुन्हा सदस्य जेव्हा म्हणून संस्थांचे माझं भाग्य संस्थांचे सदस्य कीर्तनात आहेत म्हणजे काय का नाही पुन्हा आमचे दाजी रुसून बसले माझं नाव घेतलं नाही म्हणून त्याचं नाव तर उकाण्याचं गाव म्हणाल नाही बकिटात बकीट स्टीलचं बकीट आणि आमच्या येणेगिरी दाजीचं नाव घ्यायला 500 रुपये तिकीट हा का विषयाचे आकडे छानपैकी म्हणून ते रुसून बसले होते तुमचे नाव घेतो उकाण्याचं माझ्याकडे राहिले नाही देवदासराव आले तर बाबा आहेत असे सर्व आपण तुम्ही आम्ही मिळून म्हणजे गोगरे मामा होते ती इतकी अत्यंत सेवा वारीच्या वाटेला एक वेळेस होत्या आमच्या सोबत म्हणलं त्या टायमाला चहा पाणी वगैरे सगळी सेवा त्यांनी केली काय नाव आहे महाराज नारायणराव म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा तसे भक्ती मी दुबळा तुमच्या पुढे मी दुबळा तुम्ही कोण आहेत महिषाची मूर्ती तुम्ही मी दुबळा पामार आहे तुमच्या पुढं म्हणून आज आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून सेवा ही करायची मी एकटा सेवा करणार नाही काय करणार एकटा सेवा सगळ्यांनी साथ दिली तर मी सेवा करणार नाही तर सेवा एकट्याची होत नाही म्हणून आज आपण सगळे मिळून सेवा करू आणि आपल्या अभंगाकडे आपण वळू आणि सर्वांना आशीर्वाद बाहेर बसलेले झोपलेले कसे करू पण की कीर्तन ऐकायला आनंदाची गोष्ट कानावर शब्द पडा कोणाचा पडा संत महात्म्याचा पडा देवाचा पडा अहो राक्षस उदारले राक्षस कशामुळं अहो रामाचा विरोध का असताना पण ते रामाचं नाव घेऊ लागले ना विरोधात का पण ते त्यांचा उद्धार झाला वाल्या कोळ्याचा उलट्या अक्षरानं उद्धार झाला बिचारे झोपले तरी असले गच्चीवर बाहेर हवाची ऐकायला ही मोठी चांगली गोष्ट आहे म्हणून असंच घडावं आणि अशीच माझी सेवा तुमच्या गावाला घडावं म्हणून मी सदैव प्रयत्न करीन शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्ती द्यावाता मग दावया सुभटा जगात गुरु तुकाराम महाराज सांगतात तुकाराम महाराजाला माहित नव्हतं का
मारुतीनं भक्ती रामाची केलेली माहीत होतं का नाही? माहीत होतं. केव्हा माहीत होतं? राम अवतारामध्ये. तुकाराम महाराज सोबत होते ना, अंगाच्या रूपानं सोबत होते आणि त्यांना पाहिलेलं होतं की मारुतीनं रामाची भक्ती कशी केली. तेवढी भक्ती माहीत असून सुद्धा आजच्या आपल्या कलियुगामध्ये तुकाराम महाराज म्हणले, शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता. ओ मारुतीराया, मी तुम्हाला शरण आलो. रामदूता, मी तुम्हाला शरण आलो. भक्ती तुम्ही काय केली हे तुकाराम महाराजाला अभंग घ्यायची गरज नव्हती, पण घेतला. कोणामुळे घेतला? आपल्या कलियुगातल्या लोकांमुळे तुकाराम महाराजांनी त्याचं लिखाण केलं. काय केलं? भक्ती अशी करायलाच पाहिजे. आणि ही भक्ती कशी केली म्हणले तुकाराम महाराज, आणि कोण्या रूपाने केली ते सर्व सांगितलेलं आहे. काय भक्तीच्या वाटा, भक्तीच्या वाटा कोणते? अहो 9 विध भक्ती आहे, 9 प्रकारची भक्ती आहे. पण खास देवाच्या जवळ जाण्यासाठी भक्ती कोणती म्हणून तुकाराम महाराजांनी भक्ती कोणती, आणि त्या भक्तीनं तुम्हाला देव कसे प्रसन्न झाले. एक ज्यावेळेस गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याला आणायला आक्रोड गेला रथ घेऊन, आणि अर्ध्या वाटत आल्यानंतर आक्रोडाला आंघोळ करायची होती नदीवर. आंघोळीला आक्रोड नदीवर उतरला, पाण्यात बुडी मारली की कृष्ण परमात्मा दिसायचे पाण्यात. वरी आले की रथात कृष्ण परमात्मा. पुन्हा बुडकी मारली, पाण्यात कृष्ण परमात्मा. का? भक्ती होती. आणि तेवढी जर आपण भक्ती केली, त्याच्यापेक्षा अर्धी जरी केली तरी आपलं वाया जाणार नाही. म्हणून महाराज सांगतात बाबा भक्ती करा. कोणती करा? 9 विधा भक्ती. 9 विधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती आहे. ऐकणं हे खूप चांगलं आहे. वक्त्यापेक्षा ऐकण्याला महत्व आहे श्रवण भक्तीमध्ये. 9 विधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही वक्त्यापेक्षाही ऐकण्याला महत्व आहे त्या भक्तीमध्ये. म्हणून महाराज सांगतात भक्ती करा. कोणती करा? फक्त परमात्म्याची भक्ती करा. आणि महाराज म्हणजे मारुतीराया किंवा तुम्ही अशी कोणती भक्ती केली, आणि त्या भक्तीमुळं आज सगळ्या जगामध्ये उजेड आहे. अहो देवाचे मंदिर नाहीत. कुठे देवाचे मंदिर आहेत? असते कुठेतरी 50 कोसावर 20 कोसावर देवाचे मंदिर आहे. पण ह्या बाबाचं मंदिर एक तरी गाव सुटलं का? वाडी सुटली का? तंडा सुटला का? ज्या ठिकाणी वस्ती 4 घराची असू द्या त्या घरी मंदिर आहे, त्या वस्तीवर मंदिर आहे. का? फक्त भक्त होते. भक्ती त्यांनीच केली त्या रामाची. म्हणून या महाराजाचे, त्या बाबाचे प्रत्येक गावोगाव मंदिर आहे. आपल्याला सगळेच आहे. उलट बघा, आपलं आपल्याला सर्व आहे. आपल्याला भाऊ आहे, बहीण आहे, बायको, पोर आहे, सासरा आहे, म्हणजे परिवार आपल्याला सर्व आहे. आपल्याला परिवार सर्व असून आपण देखील अंतकाळी नाही. अंतकाळी आपल्याला कोण आहे? जागच्या वेळेला आपल्याला कोण आहे? कोणीच नाही. मग मावा जामा हे सगळं आहे ना आपल्याला. परिवार आहे, आपले आमदार आहेत, आपले खासदार आहेत, आपले मंत्री आहेत. पण जायच्या टायमाला आपल्याला कोण आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी.
कोणी तुका मनी तुला सोडवेन कोणी चक्रपाणी एका चक्रपाणी एका चक्रपाणी एका जेव्हा कळेल काळाची उडी पडली पुन्हा आठवत आहे आपलं कोणीच नाही पण पुन्हा आठवून उपयोग नाही ना काय फायदा होणार एक बार काळ आपल्या उशारात आहे लांब जात नाही दे का परमार्थात माणसाला येऊ देत नाही का महागाई मुंडक ओढीते तिकडे काय जाते म्हणते इकडे आल्यावर ते काय करते मला सांगा चोऱ्यात जर नाही झाल्या तर पोलिसाचं काय होणार आहे गव्हर्नमेंट पोलीस स्टेशन बंद करतील ना मग तस इकडे जर सगळे आले तर यमपुरी बंद पडेल ना यमाचं काय काम आहे काहीच काम नाही यमाचं सगळं देवदूतच होते ना देवदूतच येते यम मारते ना कोणाला म्हणून महाराज सांगतात काळाचे ओढी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा मायेला कोणीच नाही म्हणून आपल्याला सगळे पण अंतकाळी कोणीच नाही म्हणून आपल्याला सगळे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही अंतिदासी कल्या प्राण्या महिला कुणाची भाऊ कुणाचा बोल कुणाचे महिला कुणाची भाऊ कुणाचा
प्राण्या अंतजाती तल्या प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही मी तर म्हणलो होतो काकडा करून जाऊ नाही नाही कशामुळं मला संधी सापडली शास्त्री नाही नाही मला संधी सापडली अहो उगा मी का नाही आता 4-5 वर्ष झालं गट 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 गिळायलो त्या तिघाचा तरस काय मला माहित आहे सीताराम नाना माणिकराव विशांबरराव अहो भेटलं कुठे की तुमची बघूच का उगत म्हणजे आता मी म्हणलं आता आलेच नाही आम्हाला भेटी आता तुम्ही होऊ दे म्हणून आता कवर हा गट गट गिळालं तुमच्या म्हणून हा म्हणून नाही कुणाचे कुणी बहीण नाही भाऊ नाही कोण आहे कोणाचं अंती दाखी प्राण आहे एकटा माझे माझे म्हणून कोण आहे गोवाला फक्त माय बाप बहीण आहे का भाऊ आहे का बायको आहे का पोर आहेत का कोण आपल्याला सगळे आहेत म्हणून आपल्याला त्रास आहे त्याला कोणी नाही म्हणून आज जेवढे पृथ्वी तलावर असतील तेवढे लोक नाक घासतात पोहोचतो का कोणीच नाही म्हणून फक्त तो महाराज फुकट तुकाराम महाराज कोल्हात म्हणले नाही किती दासत्व निकट हनुमंते पैकेले म्हणून देखिले रामचरण रामचरण कोणला बघायला कोण बघितलंय फक्त बघितलंय बाबानं बघितलंय रामचरण म्हणून ते फुकट बघण्यात आलं नाही त्यांच्याकडे त्यांच्या रामचरण बघण्याकरता रामचरणाची सेवा करण्याकरता कष्ट कोणाला घ्यावं लागले
मातेला कष्ट घ्यावं लागलं, अंजनी मातेला तप करावं लागलं आणि त्या तपामध्ये अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या महारुद्राले पोटी तपच तसं केलं होतं अंजनीनं. एवढं एवढं असतं अंजनी माता तपाला बसलेली का महादेवाचं तप करू की मला मुलगा असा दे, तुझ्यासारखाच दे, तुझ्याच सारखा मला. म्हणून इकडं राजा दशरथाच्या कामिष्ठी यज्ञ झाला पुत्र प्राप्तीसाठी आणि त्या यज्ञामध्ये पायसाचे ताट दिले तिन्ही राण्याला पुत्रप्राप्तीसाठी. आणि सर्वात लाडकी बायको काही काही असणारी ती रुसून बसली. रुसल्यामुळं तेवढी संधी महादेवाला सापडली. ते पिंड जे होता पायसाचा ते घारीनं घारी रूपीनं पिंड घारीने झडपीला पिंड घारीने झडपीला पिंड घारीने झडपीला पिंड घारीने झडपीला
आणि त्या घारीनं पायस कैकेयीच्या हातावरनं उचलला, उचलून अंजनी मातेच्या हातात दिला.